नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, 26 जुलैला आपली परीक्षा आहे. आता परीक्षेला बघा खूप कमी वेळ राहिलेला आहे. तर लास्ट डेजमध्ये आपण काय करायला हवं? उत्तीर्ण होण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स तुम्हाला आज मी सांगणार आहे. सोबतच कुठलं असं युनिट आहे ज्यावर आपण मॅक्सिमम फोकस करायला हवं? आणि अशा पद्धतीने किंवा एक सुनियोजित पद्धतीने जर हे 20 दिवस आपण घालवलेले, योग्यरित्या जर अभ्यास केलेला, तर नक्कीच आपण 200 पेक्षा अधिक स्कोर करू शकतो. आता हा स्कोर करण्यासाठी आपल्याकडे किती दिवस आहे? मात्र 20 डेज आपल्या परीक्षेसाठी राहिलेले आहे. यामध्ये पेपर 1 ही आपल्याला मॅनेज करायचं आहे आणि पेपर 2 देखील. पेपर 1 ऑब्व्हियसली जनरल आहे. तर यामध्ये 10 युनिटचं समावेशन आहे. टोटल 10 युनिट आहे इथे आणि पेपर 2 मध्ये देखील किती युनिट्स आहे आपल्याला? 10. पण पेपर 2 च्या युनिट या पेपर 1 च्या कंपॅरिझनमध्ये आपल्याला मोठ्या दिसून येतात. त्यामुळे आजचं संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आपल्या परीक्षेचं जे नियोजन आहे, आता सरतेशेवटी लक्षात घ्या, सगळ्यात जास्त जे घाई म्हणा किंवा लास्ट 20 डेज हे एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे ठरेल. ठीक, त्यामुळे हा जो अभ्यास आता आपण 20 दिवस करणार आहोत, तो अत्यंत सुनियोजित पद्धतीने आपला असायला हवा. त्यासाठी संपूर्ण 20 डेज क्रॅश कोर्स अवेलेबल आहे, ज्याची फीस 2600 रुपये आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी यामध्ये आहे. 50 मॉक टेस्ट प्रॅक्टिससाठी असेल. 10 वर्षाचं PYQ नोट्स आहे. डेली 8 वाजता आणि मॅथ्ससाठी 7 PM ला लाईव्ह सेशन आहे. रेकॉर्डेड सुद्धा आपण बघू शकता. हे ऑफिशियल नंबर्स आहे. आपण आजच जॉईन करा, जेणेकरून 20 डेज क्रॅश कोर्स आपण जॉईन करू शकता. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 चं देखील 20 डेज क्रॅश कोर्स सुरू आहे मित्रांनो. यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉचं सब्जेक्ट आहे. फीज मात्र 4,000 आहे. पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपण कोर्सला जॉईन व्हा. चला, आता बघा खूप कमी वेळ आहे. आता कमी वेळेत काय करायचं आहे ना? हां. तर आपलं वाटप केलेल्या अभ्यासाच्या दिवसाच्या आधारावर दैनंदिन कामाची एक लिस्ट करा. म्हणजे असं मी म्हणत नाही की प्रत्येकच गोष्ट, पण मॅक्सिमम तुमचं जे कामाचं वेळ असेल, कारण बरेच विद्यार्थी वर्किंग असतात आणि वर्क करून सुद्धा ते अभ्यासाचं प्रिपरेशन करीत असतात. ठीक आहे? सो अशा विद्यार्थ्यांना आपलं दैनंदिन जे काही काम आहे, ते निपटवून आपल्याला 4 ते 6 तास जे आहे अभ्यास करायचा आहे. ठीक आहे? सो पेपर 1 चं आपण काय करणार आहोत? 10 युनिटचा अभ्यास करताना 6 युनिट सरळ आपल्याला सांगितलेलं आहे की थेरॉटिकल या युनिट आहे. ओके? 3 युनिटसाठी 7 PM ला आपलं मॅथचं पार्ट कव्हर केलं जात आहे, मॅथ्स अँड रिझनिंगचा. आणि एक युनिट जी आहे ती आपण ॲपमधून सुद्धा आपण बघू शकतो. ठीक आहे? किंवा कम्प्रेहेन्शनचा भाग तुम्ही ॲपमधून देखील सोडवू शकता. मॅक्सिमम प्रॅक्टिस करा कम्प्रेहेन्शनचं. 5 प्रश्न येतात 10 गुणांसाठी. ठीक, 6 युनिटचं ऑब्व्हियसली आता आपलं रिव्हिजन करायचं आहे. आता नवीन काही नाही. आता आतापर्यंत जो घटक तुम्ही अभ्यास केलेला आहे, अशा घटकांचं मित्रांनो काय करा? रिव्हिजन करा. ठीक? हां. अभ्यासक्रम समजून घेतलेला आहे. 10 युनिट आहे पेपर 1 ला, 10 युनिट आहे पेपर 2 ला. 10-10 युनिटचं सिलेबस आहे. यामधून पेपर 1 चं 6 युनिट थेरॉटिकल आहे. यासाठी तुम्ही रिव्हिजन सुरू करून द्या. 3 युनिटसाठी प्रॅक्टिस करा. मॅथ्सवर रिझनिंग DI रिलेटेड आहे आणि 1 युनिटचं सेम आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल. इकडे जर आपण विचार केलेला पेपर 2 विषयी, तर पेपर 2 चं काय आहे मित्रांनो? आता काय करा, प्रश्नसंच असतं ना, क्वेश्चन पेपर आपलं. ठीक आहे? क्वेश्चन पेपर PYQs आपण अभ्यासा. ठीक? सोबतच जे काही टॉपिक्स तुम्ही आतापर्यंत काढलेले आहे, त्यांचं रिव्हिजन करा. सोबत MCQ प्रॅक्टिस करायला विसरू नका. गोल डिसाईड करून घ्या.
कसं करणार? बघा, जसं आज तुम्ही रिसर्चचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे? हां. तर उद्या तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, की तुम्हाला काय करायचं आहे? कम्युनिकेशन जे आहे, कम्युनिकेशन याला आपल्याला काय करायचं आहे उद्याला? कव्हर करून घ्यायचं आहे. हे आधीच तुमच्या लक्षात यायला हवं. ठीक आहे? उद्याचं धैर्य निश्चित करा. आज रिसर्च केलेलं, ठीक आहे? पेपर 1चं आपण बोलत आहोत. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला कम्युनिकेशनचं पाठ अभ्यास करायचा आहे. प्रत्येक विषयासाठी वेळ द्या असं नाही, फक्त पेपर 1 मध्येच आपल्याला 80+ 90+ स्कोर करायचा आहे असं नाही. कारण ऑब्व्हियसली दोनही पेपर जे आहे समांतर महत्त्व आहे दोनही पेपरला. तर दोनही पेपरला वेळ देखील तुम्हाला काय कसं द्यायचं आहे? इक्वल वेळ द्या. ठीक आहे? इक्वल म्हणण्यापेक्षा 30% टाईम जो आहे तो पेपर 1 मध्ये आपल्याला द्यायला हवं आणि उर्वरित जे 70% आहे तो पेपर 2 चं टायमिंग ठेवा. कारण पेपर 2 चं सिलेबस पेपर 1 पेक्षा कसं आहे, मोठा आहे. त्याचं रिव्हिजन म्हणा, किंबहुना त्याचं जी प्रॅक्टिस आहे, ते आपल्याला मॅक्सिमम करावं लागेल. तर वेळेचा जर आपण विचार केलेलं तर 30% वेळ पेपर 1 ला आणि 70% वेळ आपल्याला द्यावं लागतं पेपर 2 साठी. नियमित रिव्हिजन करा. जसं काल आपण रिसर्चचा भाग अभ्यास केलं, तर नक्कीच थोडा वेळ काढून आज त्या रिसर्चवर रिव्हिजन करा. पेपर 2चं जे काही घटक तुम्ही अभ्यास केलेला आहे किंवा जे दिवसभर तुम्ही अभ्यास केला किंवा रात्री अभ्यास केलं, त्याला असं सोडून देऊ नका. नाही आता झालं आम्हाला कळलं बा, तर आता समोरचं काही करायचं नाही. असं जी मेंटॅलिटी आहे ती थांबवा. कारण रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट असतं परीक्षेसाठी. पेपर सराव करा. ठीक आहे? ॲटलीस्ट 6 to 7 इयर्सची 6 to 7 इयर्सचं जे क्वेश्चन पेपर आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करायला हवं. आणि हेल्दी लाईफ ठेवा. नक्कीच आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे. तर व्यवस्थित आपण निरोगी राहायलाच हवं आणि मागील वर्षाचे जे टॉपिक्स आहे, जसं पेपर 1चं आपण वारंवार बोलतोय, पेपर 1 विषयी वारंवार प्रश्न आपण काढीत आहोत. त्याच पद्धतीने आपण पेपर 2चं देखील पी-वाय-क्यू टॉपिक जे आहे मित्रांनो, ते अभ्यास करायला हवं. सेम जसं फॉर एक्झाम्पल मॅथ्सचं जर एखादी एक्झाम्पल घेतलेलं, जसं की डी-आय जे आहे, ते टेबलवर आलेला आहे समजा लास्ट इयरचा. तर तो सोडवायचा कसा? ठीक आहे. कोणत्या पद्धतीने तो व्यवस्थित किंवा लवकरात लवकर सोडवता येईल, याचं लक्ष आपल्याला आता शेवटच्या 20 दिवसांमध्ये द्यायचं आहे. म्हणजे असं समजा, जे अभ्यास आपण आतापर्यंत केलेला आहे, त्या अभ्यासाचं रिव्हिजन, एम-सी-क्यू, पी-वाय-क्यू या बेसवर आपल्याला आता समोर जे आहे 20 दिवस अभ्यास करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथे ठरेल पी-वाय-क्यू सेट अभ्यास करणं. कारण प्रश्नसंचांचा अभ्यास करणं म्हणजे परीक्षेसाठी जे प्रश्न समोर येणार आहे, त्याविषयी मनात भीती कुठल्याही प्रकारची राहणार नाही आणि योग्य प्रकारे किंवा कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो ना, त्याने आपण आन्सर्स जे आहे प्रश्नांचं देऊ शकतो. आणि जर आपण प्रश्न संच किंवा नमुना सराव जो आहे, पी-वाय-क्यूजचा अभ्यास केला नाही, तर प्रश्न पाहून मनात भीती आपल्या निर्माण होऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो, मॅक्सिमम पी-वाय-क्यूज, एम-सी-क्यूज अँड रिव्हिजन हे शेवटच्या 20 दिवसाचं आपलं एक गोल ठेवा. जेणेकरून मॅक्सिमम आपण अभ्यास करू, मॅक्सिमम आपण रिव्हिजन करू आणि येणारी परीक्षा ही योग्यरित्या देऊ. आपल्या परीक्षेच्या प्रिपरेशनला समोर नेण्यासाठी आता फक्त 20 दिवस आहे. तर 20 डेज क्रॅश कोर्स मित्रांनो सुरू झालेला आहे. ठीक आहे. या क्रॅश कोर्समध्ये डेली आपल्याला काय होईल, 2 दिवसमध्ये एक पर्टिक्युलर युनिट समाप्त होईल. ठीक आहे. सो हे नंबर्स आहे. यांवर कॉन्टॅक्ट करा. 20 डेज क्रॅश कोर्सला मित्रांनो जॉइन करा. जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण व्यवस्थित परफॉर्मन्स करू शकतो आणि ही परीक्षा जी आहे क्वालिफाय आपण होऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक सो मच.